नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. गावाला पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, आज मात्र ऊन आहे. तर आम्ही आलेलो ॲक्च्युली इकडे थोडे बांधण्यावर बघण्यासाठी मासे वगैरे चढलेत का. तर मासे वगैरे एवढे चढले नाहीत कारण आहे ना काल दुपारपासून पाऊस नाही आहे. तर इकडे आलोच होतो तर तेवढ्यात आहे ना सोनूचा फोन आला आहे, त्याने बघितलं एक काठी आलं. तर काठी आलं म्हणजे मंडळी माहिती आहे मधाचं पोळं. तर मधाचं पोळ्यांचे पण प्रकार बरेच आहेत. काठियाला आहे, सातेरू असतं, त्याच्यानंतर पोयं असतं. पोयं हे झाडात असतं आतमध्ये. सातेरू म्हणजे सातपकडी. काठियाला म्हणजे काठीला असतं. आणि एक असतं काळबं. काळबं हे उंच उंच झाडाला जे मधाचं पोळं मोठंच्या मोठं असतं ना त्याला काळबं बोलतात. असे भरपूर प्रकार असतात. तर आज आपल्याला काठियाला काढायचं आहे. तर त्यासाठी इथून आम्ही आता चाललेलो आहे वरती, आपल्या रस्त्यावरतीच बघितलेलं आहे, म्हणजे जवळपासच आहे, कुठे जास्त फिरायला लागत नाही. आणि हे जे आता मिरगातलं म्हणजे स्टार्टिंगच्या पावसातलं जे काठियाला असतं ना त्याला मध भरपूर असतं. काठियाला हे छोट्या प्रकारे येतं, पण जर काठियाला चांगलं भरलेलं असेल तर 1 लिटर मध पण त्याच्यात मिळून जाते. त्याच्यानंतर जे पोयं असतं ते पोयात भरपूर मध असते. काळबं असतं ना ते काळबं म्हणजे 4-4, 5-5 लिटर पण तुम्हाला मध मिळू शकते. खूप मोठं असतं, पण ते काळबं काढण्यात पण तेवढी रिस्क असते कारण काळबं उंचावर असतं. तर आज आपल्याला काठियाला काढायचं आहे. मध किती मिळेल ती काही माहिती नाही, पण बघूया. आत्ता मंडळी मी आहे आपल्या ओढ्यावर. इथेच खाली आपलं बांधण आहे. ओढ्यावरून आपल्याला वरती चालत जायचं आहे. बाईक आहे, बाईकनेच आपल्याला वरती मग जिकडे काठियाला आहे ना तिकडे जायचं आहे. आणि पाठी जो आवाज येतो आहे ना ही आहे घिनारडी, ओरडत असते. गावाकडचं वातावरण बघा ना कसं झालं, एकदम जबरदस्त. सगळीकडे हिरवागार निसर्ग आहे. आणि आज ढग बघा सर्व पांढरे पांढरे आहेत, काळे ढग नाही आहेत. आज माहिती नाही पावसाचं काय चलचित्र आहे ते काय कळत नाही आहे, पण दुपारनंतर नक्की पाऊस येईल. आता लगभग आहेत ना 11-11:30 वाजलेत, तर दुपारनंतर नक्की पाऊस येणार आहे. तर इकडे आपलं हे बांधण आहे, हा आपला ओढा बघा एकदम नॉर्मल आहे. पाऊस नाही आहे ना, काल दुपारपासून एवढा जास्त काही पाऊस नाही आहे, त्यामुळे शांत एकदम खळखळून वाहतो आहे. आणि इकडे आपलं हे बांधण आहे. बांधण तर तुम्ही बघितलं आहे मासे पकडताना, हे बघा जबरदस्त असा व्ह्यू आहे, एक नंबर. मासे चढतायत, थोडे थोडे मासे चढतायत. जोतावरती बघितलं ना तर तिथे उड्या मारतायत. आणि त्या बाजूस पण ॲक्च्युली झोल मारला जातो, या बाजूस पण झोल मारला जातो आणि मासे पकडले जातात. चला मंडळी, बांधण दाखवलं आहे तर आता काठियाला काढायला जाऊया. मजा येणार आहे ना? हां मजा. पोरं पोचली, पण गेलेत मी बांधण दाखवत होतो ना तेव्हा आता पुढे गेलेत. आपल्याला पण बाईक काढायची आणि पटापट जायचं आहे. या वर्षीचं पहिलं काठियाला, म्हणजे लास्ट टाइमला आपण सपाटाच खाल्लं होतं ना रे एकदा. हां सपाट आमच्या उंबरात. हां उंबरात खाल्लेलं. आता यावर्षी तरी मी जानेवारीपासून काही काठियाला खाल्लेलं नाही आहे, पण आज खायला मिळेल. तर चला. आहे ना, मोठा आहे ना, राज बोलला हाय उंबरावर. मोठा आहे ना, मोठा आहे काठीयाला. बघूया केवढा आहे. आणि काढताना काळजी घ्यायला लागते, बंटी चढेल नाही तर राज चढेल, बघूया कोणतरी चढेल, पण सांभाळून काढायला लागेल. काठियाला दुपारचं काढायला चांगलं, सकाळचं थोडंसं रिस्की असतं ना, चावतं ना रे, चावतं ते. चला, आता काठियालाच मध असते. आता मध भरपूर. होय, आताच्या काठियालाच मध भरपूर. एका फानकीत फाटकन तोड. चावणार तर काहीतरी हे पजार पेंडा असतं रे ना, माचीच असतं गाडी. पण पेंडा कुठून आहे? पडला खाली. बस खाली, बस खाली आहे, खाली आहे, फांदीला आलंय खाली. अरे खाली आलंय काय तिथं आलंय खाली, दिसलं? कडक कडक आहे एकदम. हा भरलेला आहे, भारी भारी. अरे काढलं कशाला ते? आता फुल आहे मध, भरलेला आहे. घे घे, कोयती घे म्हणतो, ते नको घेऊ. फांदी बरोबर तोडलीस एकदम. सॉरी. उलटा 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 सरळ काय सांगू नको. आता काय उलटा सरळ सांगतोस? चावलं काय? नाही, एक पण नाही चावली माशी. एवढी पकडी आहे मस्त, मोठीच्या मोठी पकडी आहे. सरळ पकड दे. तर असं बघत असतं. हां
कडक मध हा भरलेला गट्टा मधच आहे ना. मग आहे भारी एकदम. पकडी बाद झाली. हा काय ते काढायला लागेल. कोयतीनच काढ. कोयतीनं असं वर्ण काढ असं. हा हे नाही काय काय नाही प्लेट वगैरे पत्र नाही ताट आहे मोठं. ताट काढ जाण मग ताट. त्याच्यातच काढ ढाकण झालं मोठं. जा. सॉलिड मध आहे हा. सॉलिड तर भरलेला एकदम. दिसत पण नव्हतं एवढं ते. नजर हवी रे. नजर हवी त्याला म्हटलं. घालायला लागेल मी मला वाटतं इकडे कुठं आहे आपण म्हणतोय. झाड दाखवून पण तुम्हाला दिसलं नसतं. नाही नसतं दिसलं. त्याच्यावर हाय असं सांगून पण दिसलं नसतं. तुम्हाला दाखवलं होतंस ना. चालेल. हेच राजला मी दाखवलं. म्हणून दाखवला. हं. घे आता काढ त्यावर म्हणजे कसं वेस्ट नाही जाणार. हा पाड पाड पकड काढ पहिली. नाल्याला माहिती आहे ना. काय नाही तू पाड घे. पकड काढ पकड काढ. हे काढ ओढ पहिली. मग काढायला पाहिजे त्याच्यात तरी. त्याच्यात डिश मध्ये. ओके. पकड बाजूला काढ. काढला आता ते मध कडक एकदम आरामात काढा. नाही मध बघा काय ते उद्या येतोय तिकडे उद्या. एक नंबर. ह्याच्यात पण मध निघणार येड्या बरीच. बघ मधीचा गट्टाच नुसता. दोन आहेत ना. ती गोल आहे मध्ये खड्डा आहे ना तिला. त्या पाक मधीचा. तुटत पण नाही. तुटत पण नाही खायला. मध्ये तेवढी पकड खराब झाली. होय तेवढीच. मध काय आहे. चेप मस्त रे. ते ठिकाणी दगड लाव. दगड लाव त्याला खाली जाईल मध. अर्धा लिटर होईल. अर्धा लिटर जास्त होईल. कोणाचं स्क्रू फिट करायला नसते. गाडी ते फांदके याला देस राजलाच चाटत बसू देत. ठेवेल तेव्हा ना बांधलेला काय. काय लागलाय चोरून काढायला. घे पके ना. मध घे. का रे मध खावा रे. मध मध घासा बसल मधी नव्हे ना. मध का घसा साप होईल का घस बसल. घे ताट. खातील पोरं टाइमपास करतील. अरे टाइमपास करतील पोरं. असं ताट घ्या. मग इकडे इकडे इकडे. अरे कॅमेरा इकडे द्यायचा. लगेच शूट. एक नंबर. कधी खाल्लं होतंस इकडे येऊन मी काय काय माहिती आहे रे. खातो. काट्याला कशाला काट्या काढतो मनी. होय त्याला भुडी माहिती आहे. अर्धी पाटी सहज मग होते. आरामात. नमस्कार. मत का इथे भेटलं. जाऊ घ्या. उतरा खाली. खाली उतरा. हे खायचं. हे खायचं. हे पान दे. हे पान दे त्यातलं. आणलं मुनी खावा सावकाश. खावा मस्त. पानावर देत ना. दिलं हो हो. मोठी माणसं आहे कोकणकर अविनाश करून चॅनल आहे माझा. कोकणकर अविनाश. हो थँक्यू. आहेत आता 1,35,00,000. हो हो नाही नाही थँक्यू. आहेत आहे दादा असतात ना नेहमी सपोर्टला. तुमचा पण सपोर्ट राहू दे नेहमी. थँक्यू. येणार तुम्ही आता. मराठी माणूस आलाच पाहिजे. नाही गेला पाहिजे पुढे ते तर आहे. होय होय. कशाला आलेला राखणीला आलेला झालेला का आज आहे. आज आहे. ओके जावा सुकाश. चला थँक्यू. मध मंडळी खाऊन झाले पण मध खाऊन झाल्यानंतर आम्ही आता निघालोय तर पाऊस आलाय. चला आता मंडळी पावसातून आपण घरी जातोय.
जोराचा पाऊस येतोय. तर मंडळी बघता इकडं नायरीतून कापाच्या एवढेपर्यंत पाऊस आपल्याला भेटलेला आहे. आणि इकडे वरती बघता इकडं एकदम सुका आहे, जरा पण पाऊस नाही. जरा पण पाऊस नाही. ढगांचा आता असं आहे, ढगावरचा पाऊस. बघा इकडे रोड एकदम सुका आहे. मगाशी मंडळी मधाचं पोळं काढलं तेव्हा कडाक्याचं ऊन होतं आणि थोडा वेळ आम्ही फक्त नायरीत गेलेलो नदीला वगैरे पाणी किती आहे बघायला. तोपर्यंत भरमसाठ पाऊस आला. असं वाटलेलं वरती पाऊस येणार नाही, पण नायरीत पाऊस होता, वरती पाऊस लागत नव्हता. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आता वर आलो आहे तर वरती पण पाऊस आला आपल्या निवळी गावात. तर भिजलेलो आहे. आज भिजायचं नव्हतं, आई रोज ओरडते, पण काय करणार, आज पण भिजलो आहे. आज पण ओरडा खायचा आहे आईचा. आयुष्यात किती मोठे झालात ना तरी आईच्याचा ओरडा काय संपत नाही. असो, प्रेमाचा ओरडा असतो तो. जाऊया. हां, दररोज शिव्या खायच्या. आज पण खायच्या आहेत. आज मी खाणार नव्हतो, पण आता काही इलाज नाही आहे. चला मंडळी, येता येता आहे ना फणस पण घेऊन आलो आहे बागव्यांकडनं. पाऊस आहे ना मगाशी आला आणि गेला पण. आई वाट बघते. काय पाऊस आला तो नाहीत नव्हता, आता आला. होय, आता काय करायचं. बागव्यांकडनं. होय, हे घे, मोठा आहे, कापा आहे. असं घरी आल्यावर आहे ना थोडासा ओरडा खायला लागतो. तर ॲक्च्युली ध्यानी मनी पण नव्हतं पाऊस येईल, तर पाऊस अचानक आला ॲक्च्युली, त्यामुळं मग थोडंसं भिजायला झालेलं आहे. असो, चला मंडळी, आता घरी आलेलो आहे. आज मधाचं पोळं खाऊन झालं, सगळं काय खाऊन झालं, मस्त मजा आली. पाऊस बघा ना, पाऊस मगाशी जराही नव्हता आणि मध वगैरे खाऊन झाली. आम्ही जरासा फेरफटका मारायला काय गेलो, एवढा मोठा पाऊस आला. आणि इकडे बघा आता परत ऊन पडलं आहे, त्याने अजून पण रिमझिम रिमझिम पडतो आहे. मगाशी आला तो मोठाच होता, आता रिमझिम रिमझिम चालू झाला आहे, वाजतोय तिकडे, म्हणजे पाऊस येणार, गडगडत आहे. चला मंडळी, घरी आलेलं आहे. आता जरा आंघोळ करतो मस्त, कारण भिजून वगैरे आलो ना, गरम पाण्याने आंघोळ केली की जरा बरं वाटतं. तर गावाला आलात की असं काही मधाची पोळं खाता की नाही, जरा कमेंट करून सांगा. आणि ॲक्च्युली ही प्युअर मध असते. बऱ्याच वेळा आपण बाहेरून घेतो ना, ती कशी थोडीफार तरी मिक्स असतेच, पण ही लाईव्ह काढलेली जी मध असते ना, काटियाल असो, पोहे असो, सातेरू असो किंवा कालबं असो, कशाची पण मध असते ना, ती प्युअर मध असते. तर चला मंडळी, आता आलेलो आहे घरी, तर आतापुरतं तरी इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.